नमस्कार, मी मानसी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. पाटा खराब झाला आहे, पाट्याची टाकी पण गेली आहे आणि पाट्याला ना जुना असल्यामुळे तो खड्डा आहे, तो खड्ड्यामध्ये वाटपच वाटायला मिळत नाही. वाटप वाटलं की बाजूचा दगड घासून येतो आणि मग आमटी कडू लागते. आणि पाटा पण बदलायचा आहे, नवीन घ्यायचा आहे. बघितलं आहे चिंचवडला, आणायचं आहे. आणि पाण्याचं मशीन बिघडलं आहे, पाणी तापवायचं. मग आम्ही विचार केला की दुकानामध्ये जाऊन विचारलं तर खूप किंमत सांगितली. म्हणून ऑनलाईन बघितलं तर कमी किंमत होती. मग ती इलेक्ट्रिक शेगडी मागवली आहे. मग ती आज येईल. हे पाणी तापवायचं मशीन, हे माझ्या ओट्यावर होतं ते, आणि हे बिघडलं. मग ह्याला झाली बरीच वर्ष, पण आता हे आम्ही रिपेअरिंग करायसाठी विचारलेलं. पाण्याचं मशीन जर रिपेअरिंग केलं असतं ना तर पैसे पण जास्त लागत होते आणि शेगडीमुळे काय होणार, काहीतरी बनवायला तरी मिळतं. त्या भांड्यामध्ये फक्त पाणी तापवावं लागायचं होतं. तसं अंडी उकडायसाठी होतं, न्यूडल्स बनवायसाठी होतं, भात बनवायसाठी होतं, पण आम्ही पाणीच तापवायचो. पण शेगडीचा हा एक फायदा होईल की त्याच्यावर इतर पण मला काहीतरी बनवायला मिळेल. आणि म्हणून मग ते आम्ही इलेक्ट्रिक शेगडी मागवली. आणि हा पाटा, ह्या पाट्यावर बघा, हा वापरून झिजला आहे, त्यामुळे त्यांना खड्डा पडला, प्लस पाणी राहतं. आणि हा दगड ना ते घासतो, इथे खड्डा आहे, मग इथे घासतो आणि सगळं काळं येतं दगडाचं आणि मग आमटी खराब लागते. म्हणून हा पाटा बदलायचा आहे. काय करते विना, मला मदत करते, चपातीचं पीठ मळून देते. हे विनाचं हे बरं झालं आहे, हे लागलेलं ना हे हळद तिने बरं झालं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये असणार. हाताचं पण बरं झालं आणि परत पण पडून झालं, पायाचं पण बरं झालं. आणि हे बघा माझे हात. चला लवकर दे मळून पीठ. दीदीचा गोळा, सरी दीदीचा केक, सरी टेस्टी. मारलं तर 1 किलोला थोडेसे कमी कुळीत आहेत. आणि पावसाचा ना एवढा कंटाळा यायचा गिरणीवर जायला, चिखलातून ते दळण आणा नको वाटायचं. पण घरघंटी आल्यापासून ना खूप बरं वाटतं, घरातल्या घरात होऊन जातं. इथे जायला चालू झाले. आता मी झाकण बंद करते. इथे 7:40 झाले आहेत. आपण आता बघूया, झाकण उघडून दळण झालं आहे. आता 7:50 झाले आहेत. पीठ झालं इथे एवढं, 1 किलोचं थोडंसंच होतं हे एवढं. हे इथे एवढंच असतं पीठ, एवढं असतं, थोडंसंच असतं. आता डबा काढून बघूया. हे कुळीत पीठ आणि हे वाफ येते ना. असं छान बारीक आहे, एकदम बारीक. खाली एवढं पीठ पडलंय. कुळीत लावले ना म्हणून हे पूर्ण परत साफ करून घेतली. आणि हे कुळदाचं पीठ मी असं पिशवी ठेवली बघा, हे असं येतं. हे पिठलं, हे पीठ, हे जाड असतं, ह्याच्यामध्ये कुळीत पण आहे थोडे थोडे असं. हे भांडं इथे साफ करून घेईल म्हणजे इथून पीठ आतमध्ये जाईल. हे असं, हे कुळदाचं पीठ या डब्यांमध्ये भरून ठेवलं आहे. इथे हा एक डबा, हा एक डबा आणि इथे हा एक डबा. हा रोज वापरायसाठी असतो डबा. बोल ना. घरघंटीवर कुळदाचं पीठ कसं कुळीत कसे लावायचे ते दिले नाही आहे. मी अंदाजे लावले, पण माझं पीठ छान झालं आहे. आणि तुम्हाला लावायचं असलं आणि असं लावलं तरी चालेल. आणि मी भरडून घेताना माझ्याकडे जातं आहे, त्या जात्यावर भरडून घेतलेले आहेत. ज्वारी लावताना पण थोडी लावली म्हणजे ते पीठ लवकर संपेल आणि मग चांगलं लावता येईल. नाही कुळीत काय आपण रोज नाही लावत, ते केव्हा तरीच असतं. आणि तेवढं काय रोज पिठी करणं नसतं. कधीतरी अडल्या वेळेला किंवा आवडत असेल
एखाद्याला जर किंवा खावीशी वाटली तर. मला तर कुळथाची पिठी खूप आवडते, त्यामुळे मी करते. घरघंटी घ्यायच्याबरोबर बरेच मनात प्रश्न असतात. म्हणजे मला तर वाटायचं किती पीठ होईल म्हणून मी हा कुळीत लावतानाचा व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कुळीत लावल्यावर किती पीठ होतं, बाहेर किती होतं. बाहेर होत नाही, फरशीवर नाही होत अजिबात. जेवढं मी आतमध्ये दाखवलं आहे ना तेवढंच होतं. कुळीत लावून झाल्यावर मी भांडं पूर्ण साफ करून घेतलं आणि आतून घरघंटी पण साफ करून घेतली. बाहेर आपल्याला साफसफाई नाही करावी लागत. आणि जर तुम्ही डबा काढल्यावर जर खाली प्लास्टिक घातलं तर खालचा पण जो घरघंटीचा जो स्टीलचा एरिया आहे ना, जो खालचा एरिया असतो तो पण नाही साफ करावा लागत. जेव्हा आपण प्लास्टिक घालतो तेव्हा ते वरून साफ केलेलं पीठ खाली पडतं. आणि कुळीत लावल्यावर साफ करावं लागतं, कारण जर आपल्याला दुसरं दळण लावायचं असेल तर त्याला वास येणार म्हणून. कारण मला तांदूळ आणि ज्वारी लावायची होती. मग मी आता तांदूळ नाही लावले, ज्वारी लावली, थोडीशी लावली आणि ते पीठ बनवून घेतलं. मी घरघंटीवर पूर्ण व्हिडिओ कशाला केला आहे, कारण मनात भरपूर प्रश्न असतात की किती पीठ होईल घरात. एक भीती ती असते. आम्हाला पण पहिलं भीती वाटायची, घरघंटी घ्यायची म्हणजे घरात पीठ होईल काय, फर्निचरवर पीठ होईल काय, आपल्याला किती साफ करावं लागेल. म्हणून मी हे व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं आहे 1 किलो कुळीत लावल्यावर किती पीठ होतं. जर तुम्हाला घ्यायची असेल तर अंदाज येतो की किती पीठ होईल. आणि बाहेर पण पीठ नसतं, आणि जे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तेवढंच पीठ असतं. आणि बाहेर काही आपल्याला साफ नाही करावं लागत. कुळथाचे जे पीठ बनवलं ते कुळीत भाजले, जात्यावर भरडले, सालं काढून घेतली आणि मग घरघंटीवर पीठ करायला घेतलं. आणि माझ्याकडे जी जाता आहे ना तो दगड आहे कोरुंद दगड, आणि तो गुलाबी रंगाचा असतो. आणि जात्यावर आम्ही घावण्याचं पीठ, वड्याचं पीठ पण बनवतो. आणि बाकीची जी धणं आहेत ती आता घरघंटीवर असतात. हे कुळथाचं पीठ बनवले ना ते जिरोची जाळी लावली आहे आणि मोड मी पहिला ठेवला आहे आणि ते कुळीत लावून घेतले. पीठ खूप छान झालं आहे आणि त्याच्यामध्ये धणे घातलेले आहेत, बडीशेप घातलेली आहे, त्यामुळे ते छान लागेल चवीला. आणि जेव्हा ते मी बनवेल ना तेव्हा मी दाखवेल. आता पाऊस आहे ना म्हणून ते तयार केले. पावसात छान तांदळाची भाकरी आणि गरम गरम पिठलं खूप छान लागतं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. काय आणि जातं माझं कसलं होते, जातं कसलं तरी आहे. जाताना खूप छान आहे. दगड असं गुलाबी आहे दगड, त्याला काय बोलतात नाही आता.